आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी. प्रकरण 22. आनंदराव आपल्या प्राध्यापकांच्या नोकरीत चांगलेच रमले होते. त्यांना विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जात होते. ते विद्यार्थी मंडळीत मिळून मिसळून वागत, निरंतर विद्यार्थ्यांच्या सहवासात असत, कॉलेजातील मुलामुलींच्या वैयक्तिक अडचणी सोडवीत असत, थटल्या नटल्या मुलांना आर्थिक मदत करीत आणि कॉलेजातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करीत प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष द्यायचे. अशा परोपकारी वागण्यामुळे विद्यार्थी आणि गुरु यांचे एक प्रेमळ नाते निर्माण झाले होते. आपला विद्यार्थी एक आदर्श नागरिक झाला पाहिजे, त्याने आयुष्यात काहीतरी चांगले कार्य केले पाहिजे, आपल्या गुरुचे नाव काढले पाहिजे, आयुष्यात चांगले कार्य करून नाव लौकिक मिळवला पाहिजे, अशा प्रकारचे अलौकिक विचार आनंदरावाच्या मनात यायचे. आनंदरावांना चांगला पगार होता, शिवाय त्यांची घरची परिस्थितीही चांगली होती. त्यांच्या मालकीची मुंबईला कापड दुकाने होती, गावाकडे मुबलक शेती होती. बागायती पिकापासून शेतात चांगले उत्पन्न मिळत होते. ते नोकरीचा पैसा घरी पाठवत नसत, उलट गावाकडून त्यांना धान्य, भाजीपाला आणि पैसा नोकरीच्या ठिकाणी पाठवत असत. अशा सधन कुटुंबात जन्मलेले आनंदराव गरीब कुटुंबातील मुलांना आर्थिक मदत करत त्यांची प्रगती करण्यासाठी निरंतर झटत असत. आनंदरावाचे आपल्या मुलीवर, प्रियंकावर जीवापलीकडे प्रेम होते. ते कराडातील एका महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करत होते आणि मुलगी प्रियंका कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजात शिकत होती. सध्या ती BA परीक्षा झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे आली होती. वधू परीक्षा झाली होती आणि साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो कार्यक्रमही लवकरच पार पाडायचा होता. आनंदराव आपल्या मुलीविषयी सुखस्वप्ने रंगवित होते. लवकरच साखरपुडा होईल, पुन्हा लग्न सोहळा पार पडेल, विजय प्रियंकाचे लग्न होईल, मग प्रियंका पतीच्या घरी नांदायला जाईल. आपणाला विरहाचं दुःख सहन करावं लागेल, पण प्रियंकाच्या हितासाठी ते सहन करावंच लागेल. पुन्हा प्रियंका माहेरी येईल तेव्हा एका नवीन पाहुण्याचे आगमन झालेले असेल. प्रियंका पुत्रवती होईल. आपण आजोबा होऊ. नातवाचं आगमन सुखदायी ठरेल. इवल्याशा नातवाबरोबर खेळण्यात आपण रमून जाऊ. प्रियंकाला आणखी 2 मुले होतील. आपल्याला नातू मिळतील. नातवाशी खेळण्यात, त्या इवल्याशा मुलांच्या सहवासात आपण रमून जाऊ. एका नव्या जगात आपण पदार्पण करू. त्या नव्या जगात असेल आनंदी आनंद, सुखच सुख. जीवनातील परमोच्च आनंदाचा क्षण आपल्याला भोगायला मिळेल. जीवनाचे सार्थक होईल. आनंदी जीवन पाहायला, उपभोगायला मिळेल. वंशवेल वाढलेली, फुललेली पाहायला मिळेल. डोळे शांत होतील, मन शांत होईल. आनंदरावचे सुखस्वप्न रंगतच जात होते. त्यांना सुखस्वप्नात रंगण्यात पराकोटीचा आनंद होत होता. कॉलेजला उन्हाळ्याची सुट्टी पडली होती. प्रियंकाला भेटण्याच्या उत्सुकतेने आनंदराव आपल्या बायका मुलांना घेऊन आपल्या कोळेगावी आले. खेड्यातल्या मोकळ्या हवेत त्यांना उत्साह वाटत होता. प्रियंकाच्या सहवासात त्यांचे दिवस आनंदात जात होते. साखरपुड्याचा कार्यक्रम आपल्या जन्मगावी कोळेगावातच घ्यायचा असे सर्वांच्या मनाने ठरले. मुंबईला असलेले त्यांचे 2 भाऊही साखरपुड्यासाठी मुंबईहून आपली बायका मुले सोबत घेऊन आपल्या कोळेगावी आले. 4 भावांच्या बायका, मुले, बाळे यांनी घर भरून गेले. आनंदरावांचे नांते घर पाहून गावातील लोकांना हेवा वाटत होता. प्रियंकाच्या साखरपुड्याची बातमी सगळ्या गावात पसरली होती. दिवसामागून दिवस जात होते. अखेरीला ज्या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहत होते तो साखरपुड्याचा दिवस उजाडला. घरासमोरील मोकळ्या अंगणात भव्य मंडप घालण्यात आला. केळीचे व नारळीचे खुंट बांधून कमानी सजवण्यात आल्या. शोभेसाठी आंब्याचे डहाळे मंडपाच्या छताला बांधण्यात आले. डॉल्बीवर
मोठ्या आवाजात रेकॉर्ड वाजत होती. पाहुण्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण केली होती. आनंदराव पाहुण्यांच्या आगमनाची उत्सुकतेने वाट पाहत होते. इतक्यात गावाकडे येणाऱ्या वाटेवर दूर अंतरावर जीप दिसू लागली. आनंदराव अति उत्सुकतेने दूरवरून येणाऱ्या जीपकडे पाहत होते. थोड्याच वेळात जीप भरधाव वेगाने अगदी जवळ दृष्टीच्या टप्प्यात आली. क्षणार्धात मंडपाजवळ येऊन उभी राहिली. जीपमधून विजय, विजयचे वडील गणपतराव, विजयची आई, बहीण, गणपतरावचे 2 मित्र, विजयच्या आईच्या 2 मैत्रिणी आणि विजयचे 2 मित्र अशी एकूण 10 माणसे खाली उतरली. ड्रायव्हरने जीप एका बाजूला लावली. पाहुण्यांचे मंडपात आगमन होताच त्यांना भेटण्यासाठी, स्वागत करण्यासाठी आनंदराव, त्यांचे बंधू, काही निवडक मित्र पाहुण्यांच्या सामोरे गेले. पाहुण्यांचे श्रीफळ हातात देऊन तोंडात गोड साखर घालून स्वागत करण्यात आले. पुन्हा मंडपात पाहुणे मंडळी विराजमान झाली. पुन्हा पाहुण्यांचा नाश्ता, चहापाणी झाला. ब्राह्मणाने हजेरी लावली होती. पाहुण्यांचे आगमन झाल्यावर शुभविधीसाठी गडबडीने तयारी करू लागला. सगळे मांडून झाल्यावर नवऱ्या मुलाला आणि वधूला भटजीने पुढे बोलावून घेतले. तिथे मांडलेल्या पाटावर आसनस्थ व्हायला सांगितले. भटजींच्या सांगण्याप्रमाणे वर वधू पाटावर आसनस्थ झाली. भटजीने नियमाप्रमाणे धार्मिक विधी उरकून घेतले. एका वृद्ध गृहस्थाने मुलीला काही प्रश्न विचारले. जन्मतारीख, शिक्षण, आवड या विषयावरचे प्रश्न होते. प्रियांकाने सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. पुन्हा भटजीच्या सांगण्याप्रमाणे वधूवरांनी परस्परांना अंगठी घातली. नंतर परस्परांना पुष्पहार घातले. सगळ्यांना साखर देऊन तोंड गोड करण्यात आले. प्रियांका अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. विजयला प्रियांका खूप खूप आवडली. प्रियांकाच्या सौंदर्याने त्याचे डोळे तृप्त झाले. विजय भावी जीवनाची स्वप्ने रंगवण्यात मग्न झाला. प्रियांकाला विजय बरा वाटला, पण तिच्या स्वप्नातला राजकुमार अविनाश तिला विजयपेक्षा कितीतरी पटीने सरस वाटत होता. तिच्या मनातली अविनाशची ओढ वाढतच होती. तिने आजपर्यंत आपल्या आईवडिलांना आपल्या प्रेम प्रकरणाबाबत काही सांगितले नव्हते. अविनाशवर तिने निरामय प्रेम केले. तसेच अविनाशने प्रियांकावर निरामय प्रेम केले होते. प्रियांकाने अविनाशला भेटून सगळी हकीकत सांगण्याचे मनोमन ठरवले. शक्य होईल तितक्या लवकर अविनाशला भेटण्याचे प्रियांकाने ठरवले. साखरपुड्याच्या धार्मिक विधी संपल्यावर विजय प्रियांकाचे फोटोग्राफ घेण्यात आले. साखरपुडा व्यवस्थित झाल्यावर पुन्हा लग्नाच्या याद्या करण्यात आल्या. विना तक्रार याद्या झाल्या. लग्नाच्या याद्या झाल्यावर काही वेळानंतर जेवणाच्या पंक्ती पडल्या. पहिल्या पंक्तीला सगळी पाहुणे मंडळी जेवायला बसली. वाढ करणारी मुले आग्रहाने रुचकर अन्नपदार्थ पाहुण्यांना वाढत होती. पाहुणे मंडळी एक पवित्र पुण्यकर्म केल्याच्या आनंदात मनसोक्त जेवण करीत होती. पाहुण्यांचे जेवण झाल्यावर लवकरच लग्नाची तारीख धरून लग्न उरकून घेण्याचे ठरले. अखेरीला विजयचे वडील गणपतरावांनी प्रियांकाच्या वडिलांना भेटून लग्नाच्या तारखेबाबत चर्चा केली आणि निरोप घेऊन ते आपल्या गावाला जाण्यासाठी निघाले. आपल्या सगळ्या मंडळींना जीप गाडीत बसण्याची विनंती केली. एक जीप गाडी विजयच्या घरच्या लोकांनीच भरली. आणखी 4 जीपात गावाहून आलेली इतर स्नेही आणि मित्रमंडळी बसली. जीप मार्गाला लागल्या. साखरपुड्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला पाहून प्रियांकाचे आई वडील खुशीत होते. प्रकरण 22 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.